नववर्ष स्वागत समितीतर्फे गोदाघाटावर साकारली 75 बाय 75 फूट म्हणजेच 5625 चौरस फुटांची भरड धान्याची महारांगोळी. राष्ट्रहितासाठी मतदान करा असा संदेश यातून देण्यात आला आहे. त्यातच लोकशाहीचा महाकुंभ, भारत लोकशाहीची जननी या मूलभूत तत्वांना अधोरेखित करण्यात आले. या महारांगोळीतून भरड धान्याचे महत्त्व सांगताना त्यातील विविधता, पर्यावरणपूरकता, पाण्याची बचत करणारे, आरोग्यासाठी उपयुक्त, उत्पन्न वाढीसाठी महत्त्वाचे, सशक्त व सकस आहार, समृद्धीचे भांडार असे महत्त्व अधोरेखित करून हा अनोखा संदेश देण्यात आला आहे. राष्ट्रीय विकास मंडळ, गुणगौरव न्यास व नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक 7 एप्रिल 2024 रोजी सकाळी 6:30 वाजेपासून पाडवा पटांगण येथे महारांगोळीला सुरुवात करण्यात आली. आपल्या भारतीय संस्कृतीचे संवर्धन, जतन आणि दर्शन हा उद्देश असतो. कार्यक्रमांचे विषय हे नेहमीच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता, पर्यावरण रक्षण, शिक्षण सेवा, महिला सबलीकरण, गोसेवा, सामाजिक एकता, जनजाती पुनरुत्थान इत्यादी प्रमाणे असतात. यावर्षी स्वदेशी हा या सर्व कार्यक्रमाचा विषय आहे. म्हणूनच भरड धान्य माध्यमातून स्थानिक अन्न याचे महत्त्व अधोरेखित करणारी ही अनोखी अशी महारांगोळी असून तब्बल 75 बाय 75 फुटांची ही रांगोळी साकारण्यात आली. या महारांगोळीसाठी तब्बल 1200 किलो नाचणी, 300 किलो वरई, 400 किलो बाजरी, 100 किलो मूग, 50 किलो कोदरा, 400 किलो ज्वारी, 200 किलो राळा, 100 किलो उडीद आणि 200 किलो मसूर असे एकूण 3000 किलो इतक्या भरड धान्याचा वापर करण्यात आला. 100 महिलांनी अवघ्या 4 तासात ही महारांगोळी साकारली. भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले होते. म्हणूनच त्यानिमित्ताने मिलेट्स, श्री अन्न, तृणधान्य यांचे आपल्या आहारातील महत्त्व वाढावे या हेतूने ही भव्य रांगोळी साकारण्यात आली. तसेच या रांगोळीतून राष्ट्रहितासाठी मतदान करा असा संदेशही देण्यात आला आहे. 2 दिवस महारांगोळी नाशिककरांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाशिककरांनी प्रदर्शन बघण्यासाठी पाडवा पटांगणावर यावे असे आवाहन करण्यात आले आहे. महारांगोळीची रचना निलेश देशपांडे यांची आहे, तर महारांगोळी प्रमुख म्हणून आरती गरुड, सहप्रमुख म्हणून सुजाता कापुरे, मयूर शुक्ला नवले यांनी जबाबदारी पार पाडली. या महारांगोळीसाठी तिळबांडेश्वर चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण, आर्किटेक्ट मिलिंद कुलकर्णी, श्रीकांत वाणी यांचे सहकार्य लाभले. सकाळी 6:30 वाजता पहिला बिंदू ठेवण्यासाठी धान्य पिकवण्यापासून ते पूर्ण त्याचे विपणन करेपर्यंत सर्व जबाबदार सामान्य महिला शुभदा जगदाळे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तर संध्याकाळी या महारांगोळीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी संजय पाटील सर, चंदूकाका सराफ, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, जयवंत बिरारी, संजय देवरे, महेंद्र छोरिया आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच यंदा तृणधान्य आणि भरडधान्याचे प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते. यात अकोला, पुणे, नगर, जव्हार आणि नंदुरबार येथील लोकांनी सहभाग नोंदवला होता. हे प्रदर्शन सकाळी 8 वाजेपासून ते रात्री 8 पर्यंत महारांगोळीजवळ पाडवा पटांगण येथे भरवण्यात आले होते. तसेच यंदा रांगोळीतील सहभागी महिलांसाठी तृणधान्य, भरडधान्य पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक महिलांनी त्यात सहभाग नोंदवला. नाचणी रोल, नाचणी बिस्किट अशा वेगवेगळ्या पाककला यावेळी बनवून दाखवण्यात आल्या. दरम्यान या पाककला स्पर्धेत भारती सोनवणे यांनी प्रथम, सुप्रिया गोस्वामी यांनी द्वितीय, तर सुचिता हुदलीकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या रांगोळीत वापरले गेलेले भरडधान्य हे पुढे निवडून स्वच्छ प्रक्रिया करून मग ते गरजू लोकांपर्यंत, अनाथ, वृद्धाश्रम इथे याचे वाटप केले जाणार आहे. तसेच त्याची खिचडी बनवून देखील त्याचे वाटप करण्यात येणार आहे. या महारांगोळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशस्वी रहाळकर यांनी केले. नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष शिवाजी बोंदर्डे, उपाध्यक्ष चंद्रशेखर जोशी, गुणगौरव न्यासचे अध्यक्ष आणि नववर्ष स्वागत समितीचे मार्गदर्शक प्रफुल्ल संचेती, राजेश दरगोडे, जयंत गायधनी, जयेश क्षिमकल्याणी, स्वरूपा मालपुरे हे यावेळी उपस्थित होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.